आजच्या तासाला आपल्याला प्रोनाउन हा पार्ट चालू करायचा आहे. तर प्रोनाउनची डेफिनेशन पहिले आपण पाहूया. प्रोनाउनला आपण मराठीमध्ये सर्वनाम म्हणतो. आपण म्हणतो ना की नामाऐवजी त्याच अर्थाने वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजेच काय? सर्वनाम. मराठीमध्ये आलेले बघा बरं. याच्यामध्ये a word which is used instead of a noun is known as a pronoun. त्याला आपण काय म्हणणार? सर्वनाम. which is used instead of a noun. याला आपण घेतलंय. दुसरं आपण एक व्याख्या करू शकतो बघा त्याची. इट इज यूज्ड फॉर नाउन. नामासाठी वापरला जाणारा. म्हणून आमचे जे सर होते आम्हाला शिकवणारे डागा सर, ते प्रोनाउनला असं फोडायचे प्रो प्लस नाउन. प्रो मीन्स फॉर या अर्थाने तुम्ही वापरा. फॉर नाउन. याची आणखीन एक व्याख्या तुम्हाला करते बघा. इट अवॉइड्स द रेपिटिशन. इट अवॉइड्स द रेपिटिशन ऑफ नाउन. नामाची आवृत्ती टाळणारा शब्द म्हणून सुद्धा आपण काय म्हणतो? प्रोनाउनला. मराठीमध्ये सुद्धा आहे. नामाची आवृत्ती टाळणारा विकारी शब्द म्हणजेच काय? प्रोनाउन. मग हा काय काय करू शकतो? त्याच अर्थानं वापरला जातो. म्हणजे हा काय करण? काय काय शेअर करण? बघा बरं. इट शेअर्स. बघा. इट शेअर्स द नंबर. नंबरला आपण वचन म्हणतो. इट शेअर्स नंबर, जेंडर लिंग, पर्सन पुरुष व बघा अँड केस ज्याला आपण विभक्ती. केस ऑफ द नाउन म्हणजे ज्या नामाच्या ऐवजी तो येणार आहे त्या नामाचं तो काय करणार आहे? वचन घेणार आहे, जेंडर घेणार आहे, त्याच्यानंतर पुरुष घेईन आणि शेवटचे काय घेईन? विभक्ती. यानुसार काय करतो? स्वतःमध्ये तो बदल करतो आणि त्याच अर्थाने तो वापरला जातो. हे झाले प्रोनाउन्स. मग यामध्ये बघा बरं टाइप्स ऑफ प्रोनाउन्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. टाइप्स ऑफ प्रोनाउन काही नाही, फक्त 11 टाइप्स आहेत, जास्त नाही आहेत. नुसती नावं तर पहिले पाहूया, त्यांची एक यादी पाहून नंतर एकेकाला घेऊ मैदानामध्ये. चला, त्यातलं सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे पर्सनल प्रोनाउन. मराठीमध्ये याला आपण पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. हे पुरुषवाचक सर्वनाम काय आहे? दीज प्रोनाउन्स स्टँड फॉर पर्सन्स. आणि पर्सन्स म्हटलं की देर आर 3 काइंड्स ऑफ पर्सन. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. द पर्सन हु इज स्पीकिंग. द पर्सन स्पीकिंग तो कोण झाला त्याच्यामध्ये? फर्स्ट पर्सन. त्याशी बोलतो किंवा स्पोकन टू तो कोण झाला? सेकंड पर्सन. अँड द पर्सन स्पोकन अबाउट और स्पोकन ऑफ तो झाला त्यातला थर्ड पर्सन. झाले. मग पर्सनल प्रोनाउन मध्ये आपल्याला 3 केसमधून तो महत्वाचा आहे, आपल्याला शिकावा लागेल. त्याच्यामध्ये एक तो सब्जेक्टचं काम करत असतं तर सब्जेक्टिव्ह केस म्हणजे आपण नॉमिनेटिव्ह केस म्हणतोय. बघा सब्जेक्ट. त्याच्यानंतर ऑब्जेक्टचं काम करतो तेव्हा तो ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये राहील. आणि पजेशन म्हणजे अधिकार दाखवायसाठी तो वापरला जाईल तेव्हा ती पजेसिव्ह केस झाली त्याची. अशा 3 केसमध्ये त्याचा अभ्यास करावा लागेल आपल्याला. त्यातलं बघा बरं सब्जेक्ट मधून तो काम करत असेल तर आय, ऑब्जेक्ट मध्ये आला तर मी, आणि पजेसिव्ह मध्ये सुद्धा तो 2 घरात चालला आहे. एक पर्सनल प्रोनाउनची पजेसिव्ह केस नामाच्या आधी जर आली तर ती पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह बनते. बघा बरं. आता हे ऍडजेक्टिव्हचं काम करेल. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून ते काम करेल. मी यांना पुसून पुढे घेतो थोडंसं कळण्यासाठी. बघा म्हणजे हे कोणाच्या आधी येणारे? नामाच्या आधी येणारे. कोण आहेत बघा. आणि जिथं नाम येणार नाही तर ती पॉझिटिव्ह केस राहील. ते पॉझिटिव्ह प्रोनाउन म्हणून काम करेल. हे पुढचं क्रमांक 2चं हे आपल्याला अभ्यासामध्ये येईल ते म्हणजे पॉझिटिव्ह प्रोनाउन. हे पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे ती जी पॉझिटिव्ह केस आहे पर्सनल म्हणून. यामध्ये बघा बरं इथे आले आय. आयचं झालं इथं मी, इथे झाले त्याचे माय आणि इकडे झाले माइन.
लक्षात ठेवायचं, माय सन, माय बुक म्हणू आपण, माइन बुक म्हणणार नाही. तर झालं आय. त्याच्यानंतर आयचं प्लुरल आहे बघा बरं, हे एक झाले एक. वी, वीच झाले इथं अस, इथे झाले आवर, इथे झाले आवर्स, हे झालं आणखीन. त्याच्यानंतर घेतलं इथे यू, इथे आले यू, इथे आले योर, इथे आले योर्स. कुठं कुठं काही ना काही तुम्हाला सारखेपणा दिसतोय बघा बरं. इथे आले ही, हीचे झाले हिम, इथे आले हीच, इथे पण आले हीच, परत म्हणजे काहीतरी सारखं दिसतंय सर. इकडे आले बघा शी, हर, हर, इकडे आले हर्स. इट मध्ये बघा इट, इट, इट्स, इट्स होत नाही. आणि शेवटचा आहे बघा याच्यामध्ये दे, इकडे आले बघा बरं देम, दियर, आणि लास्ट वन दियर्स. या जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर अरे पॉझिटिव्ह प्रोनाउन मध्ये काय झालं, माइन, आणि इथं बघा इथं आवर आहे, इथं आर आहे, तर आरच्या नंतर काय असलेलं आवर, आवर्स. त्याच्यात योर, योर्स, हर, हर्स, दियर, दियर्स. इथं हिज परत यस लावलेलं नाहीये, लक्षात ठेवायचं नाही, तर ते हिस झालं असतं. झालं. या दोघांमध्ये काय फरक आहे, अरे याच्यासोबत कोण असतं, नाऊन असतं. एक महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं. जसं बघा माय बुक, आवर बुक, युअर बुक, हिज बुक, हर बुक आलं, त्याच्यामध्ये दियर बुक. इट्स हे आपण जनरली आपण निर्जीवसाठी वापरूया, इट्स कलर असं म्हटलं तरी चालेल. हे झाले, ह्यांचा आपण डिटेल अभ्यास करणारच. ह्या केसमधून खास करून वेगळं करता येईल. मग पॉझिटिव्ह प्रोनाउन कुठं झाला, पॉझिटिव्ह प्रोनाउन हे पर्सनल प्रोनाउनची नामाविना जी केस असते ती काय झालेली पॉझिटिव्ह प्रोनाउन म्हणून पुढे आलेली, त्यांचा आपण अभ्यास करणारच आहोत. दुसरी, आता हे दोन दिसायला सारखेच आहे बघा, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, आणि चौथ्या क्रमांकाचा आहे एम्फटिक प्रोनाउन. हे स्पेलिंग नाहीये, यांची जे सर्वनाम येते ना ते सारखे दिसायला बघा. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे जनरली ऑब्जेक्टचं काम करेल, आणि एम्फटिक प्रोनाउन हे कर्त्यावर विशेष भर देईल बघा, कर्त्यावर भर देते हे सर्वनाम. मग कर्त्याचे नाम असो की सर्वनाम असो, त्याच्यावर भर देण्यासाठी हे त्या कर्त्याला जोडूनच येईल, किंवा वाक्याच्या शेवटी कुठे जरी आले तरी ते कर्त्याशी संबंधित राहील. आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे काय, कर्ताच हा क्रियेचा कर्म असतो, त्यावेळेला यांचा वापर होईल. ओळखण्याची पद्धत दोघांकडेही असं सेल्फ किंवा अनेक वचनामध्ये सेल्स असते, इकडेही तसंच आहे, सेल्फ किंवा सेल्स दोघांकडे रूपासारखंच आहे. मग यांच्यामध्ये आपण घेतले बघा बरं, जसं इथं आय आहे, इथं मी आहे, इथं माय आहे, इथं माईन आहे, तर सेल्फ कोणाला लावणार, तर मी मायला बघा, माय सेल्फ झालं, हा लावला. त्याच्यानंतर आवरला लावले बघा बरं, इथं आवर सेल्स. त्याच्यानंतर बघा योरला लावले आपण, मग योर सिंग्युलर असेल तर योर सेल्फ, योर प्लुरल असेल तर योर सेल्स झाले. हे पण झाले. हीज, आता हीज सेल्फ होत नाही, मग त्यांनी काय केलं, सेल्फ किंवा सेल्फ हे इथल्यांना लावलेले ऑब्जेक्टिव्ह केस मधले. आता हे आले बघा बरं, याच्यात काय आलं, हिम सेल्फ. त्याच्यानंतर हर असेल तर हर सेल्फ. त्याच्यानंतर इट असेल तर आपण इथं खाली घेतलं ते इट सेल्फ. आणि लास्ट वन आहे देम असेल तर देमला काय आलं आपण, देम सेल्स. म्हणजे करता हाच क्रियेचा कर्म असेल तर त्याचा वापर करा. जसं आय हर्ट मी नाही, आय हर्ट माय सेल्फ. चला, आय इंट्रोड्यूस्ड माय सेल्फ, आय इंट्रोड्यूस्ड माय सेल्फ टू हर फॅमिली, स्वतःचा परिचय करून दिला. आय सॉ माय सेल्फ इन द मिरर, आय सॉ मी इन द मिरर असं होणार नाही, मीच मला पाहिलं, म्हणजे पाहण्याची क्रिया मी माझ्यावरच केली, ती काय याच्यामध्ये कर्म झालं. आणि जर तुम्हाला एम्फटिक प्रोनाउन म्हणून वापरायचं असेल ते ऑब्जेक्ट म्हणून येणार नाही. जसं बघा आय माय सेल्फ, आय माय सेल्फ हॅव हेल्प्ड हर, मी स्वतः तिला मदत केली, या अर्थाने ते लगेच स्वतःवर भर देण्यासाठी राहील झालं. त्याच्यानंतर पाचव्या क्रमांकाचं येईल ते म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह. हे पण फार महत्वाचं आहे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह सुद्धा प्रोनाउन म्हणून पण काम करेल, आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह हे ॲडजेक्टिव्ह केव्हा होईल, जेव्हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन नाउनच्या आधी वापरले जातील. म्हणजे यांच्याकडे सुद्धा आपल्याला दोन घरं अभ्यासायचे आहेत, एक डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचं आणि एक डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हचं. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, नामाच्या आधी जर आले तर ते कोण झाले,
ॲडजेक्टिव्ह. चला असे नमुने कोण आहेत त्यांच्याकडे बघा बरं. धिस, त्याच्यानंतर दॅट, धीज, दोज आणि आणखीन एक त्यात ॲड करू शकते सच. हेच नामासोबत आले तर ते काय बनतील? ॲडजेक्टिव्ह बनतील. म्हणजे यांची खासियत बघा बरं. आता तुम्ही धिस प्लस नाऊन, त्याच्यानंतर दॅट प्लस नाऊन, आपण असं लिहून ठेवून देऊ म्हणजे लक्षात येईल आम्हाला. दीज प्लस नाऊन, दोज प्लस नाऊन, लास्ट वन सच प्लस नाऊन. तसे यांच्याकडे आणखीन इतरही मेंबर आहेत जे प्रोनाऊनकडं नाहीत, ते आपण नंतर अभ्यासणार आहोतच. चला समजा एखादं उदाहरण तुम्हाला असं दिलं बघा बरं. दिस इज हिज बुक असं दिले आणि दुसरं उदाहरण दिले बघा बरं. दिस बुक इज हिज. लगेच तुम्हाला फरक जाणवं लागेल. मग इथं धिस, इथं पण धिस आहे, इथंही हीज आहे, इथं पण हीज आहे, पण दोघांमध्ये फरक आहे. इथं बघा दोन हीज होते की नव्हते. एक होतं पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, एक होतं पॉझेसिव्ह प्रोनाऊन. ज्याच्यासोबत नाम नाही ते झालं पॉझेसिव्ह प्रोनाऊन. बघा याच्यासोबत नाम आहे का? नाही. मग हा पट्ट्या कोण झाला? प्रोनाऊन. हे कोण झालं याच्यातलं? पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. धिसच्या सोबत बुक नाऊन आहे म्हणजे याचा अर्थ हा पट्ट्या झाला ॲडजेक्टिव्ह. हा बिना नामाचा आहे, हा कोण झाला याच्यातला? प्रोनाऊन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. हे पॉझेसिव्ह प्रोनाऊन, हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. असे एकमेकावर ते आधारित आहेत. दोन्हीही प्रोनाऊन एका सेंटेन्समध्ये नसणार किंवा दोन्ही ते ॲडजेक्टिव्ह एका सेंटेन्समध्ये घेता येणार नाही. जसं तुम्हाला धिस बुक इज हिज बुक असं म्हणता येणार नाही. एक तर तुम्ही धिस बुक इज हिज म्हणा किंवा धिस इज हिज बुक म्हणा. या दोन्ही पद्धतीने घेऊ शकता. तेवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. सहावं प्रोनाऊन आहे अतिशय महत्त्वाचं आहे, ते म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊन. मराठीमध्ये याला आपण संबंधी सर्वनाम म्हणतो. जो, जी, जे, तो, ती, ते आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये जो, जी, जे याच्यामध्ये येतील. मग ज्याला, ज्यांना तुम्ही ते अर्थ लावत बसा. बघा यामध्ये नाऊन किंवा प्रोनाऊन यांना जोडून जो त्यांची माहिती देणारा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो, त्या ॲडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात रिलेटिव्ह प्रोनाऊननं होत असते. लक्षात ठेवायचं. हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तसं ॲडजेक्टिव्हची व्याख्या कोणी जरी विचारली तरी सांगता येईल की ॲडजेक्टिव्ह कोणाची माहिती देत असतो? नाऊन किंवा प्रोनाऊनची. बरोबर. इट गिव्स प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन ऑर प्रोनाऊन. फक्त शब्दाच्या रूपात नाही, हा क्लॉजच्या रूपात आहे. क्लॉज म्हणजे छोटे खाणी एक वाक्याचे पोटवाक्य, सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो आपण. याची सुरुवात कशाने? रिलेटिव्ह प्रोनाऊन. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हू, हुम, हुज लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं येईल बघा बरं विच, दॅट, बट, ॲज यांचा वापर होईल. हे रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत. हू, हुम, हुज, हुज, दॅट, बट, ॲज. आणि ज्यांना नाऊन किंवा प्रोनाऊनची आवश्यकता नाही, ते स्वतः सगळं रिलेशन दाखवायला लागलेत, परंतु त्यांच्यापासून सुरू होणारा क्लॉज हा नाऊन क्लॉज मानला जातो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज नाही. मग असे कोण आहेत त्याच्यामध्ये बघा. हू एव्हर जो कोणी, व्हॉट काय, व्हॉट एव्हर जे काही असे आहेत. हे पण रिलेटिव्ह प्रोनाऊन आहेत, तरी पण त्यांच्यापासून रिलेटिव्ह क्लॉज चालू होत नाही. ॲडजेक्टिव्ह क्लॉजलाच रिलेटिव्ह क्लॉज म्हणतात. लक्षात ठेवायचं. यांचा अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे रिलेटिव्ह प्रोनाऊनचा. नंबर 7 पुढे जो येईल तो म्हणजे इंटरागेटिव्ह प्रोनाऊन. मग इंटरागेटिव्हमध्ये सुद्धा तुम्हाला 2 भाग पडलेले दिसतील. काय तर नामाविना जे आलं ते इंटरागेटिव्ह प्रोनाऊन, म्हणजे नामाच्या ऐवजी खऱ्या अर्थानं जो येईल तो इंटरागेटिव्ह प्रोनाऊन, आणि जो नामाच्या आधी येईल तो इंटरागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह राहील. लक्षात ठेवा. इंटरागेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतो, जे प्रश्न तयार करण्यासाठी वापरले जातात. हे प्रश्न तयार करण्यासाठी वापरले जात नाही, कारण हे कुठं वाक्याच्या सुरुवातीला आलेले नाही आहेत. लक्षात ठेवा. यांच्या पण आधी कोणीतरी आलेलं आहे. इंटरागेटिव्ह प्रोनाऊन आणि इंटरागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह हे कोणाच्या आधी येणार आहे? नामाच्या आधी येणार आहेत. लक्षात ठेवा. इंटरागेटिव्ह प्रोनाऊनमध्ये सर्वात पहिले बघू इथं हू. आता क्वेश्चन मार्क असणार त्याला. हूचा अर्थ कोण. चल दुसरं आलं बघा बरं याच्यामध्ये हुम कोणाला, लगे आलं हुज कोणाचा, कोणाची, कोणाचे, विच कोणता, कोणती, कोणते, व्हॉट लावा त्याची.
व्हॉट, काय झालं, काय, या अर्थानं आले. याच्यातले 3 नमुने इथं आले कामामध्ये. एक जो नामाच्या आधी येऊ शकतो तो म्हणजे हुज, हुज प्लस नाऊन अशी एक रचना करता येईल आपल्याला. त्याच्यानंतर विच प्लस नाऊन अशी एक रचना करता येईल आम्हाला. व्हॉट प्लस नाऊन अशी सुद्धा रचना करता येईल. जसं मी इथंच एक एक्झाम्पल दिलं बघ बरं. हुज इज दिस बुक, आणि पुढे घेतलं मी हुज बुक इज धिस. असे सेंटेन्सेस आपल्या अभ्यासाला राहणार आहेत पुढे. बघा बरं, इथंही हुज आहे, इथंही धिस आहे, इथंही हुज आहे, इथंही धिस आहे. काय फरक पडला 2 सेंटेन्समध्ये? कुठंतरी कोणीतरी प्रोनाउन आहे, कुठंतरी कोणतरी ॲडजेक्टिव्ह आहे. एका वाक्यामध्ये ते हुज प्रोनाउनचं काम करतं, दुसऱ्या वाक्यामध्ये ते ॲडजेक्टिव्ह बनू शकते. बघा बरं, याच्या बाजूला नाऊन आहे का? नाही आहे. सर हे तर वर्ब आहे, म्हणजे याचा अर्थ हा प्रोनाउन झाला. क्वेश्चन मार्क आलेला आहे शेवटी. हे इंटरागेटिव्ह काय झाले, प्रोनाउन झालेले. आणि इथे कोण आलेले, नाऊन. इथे झालेलं हे इंटरागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आपण थोड्या वेळापूर्वी त्यांचं नाव पाहिलं होतं, 5व्या क्रमांकावर होतं, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. बघा बरं, हे नाउन है, इसके पास क्या है, इसके पास माँ है. इसके पास माँ है तो ये कौन है, फिर उसका बेटा है, एडजेक्टिव है. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, तर हा कोण झालाय, स्वतंत्र झालाय तो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. हे परत वर्ब आले त्याच्यामध्ये, म्हणजे एकमेकावर हे आधारित चालतील. पुढे पाहूया आपण 8व्या क्रमांकावर आहे इनडेफिनाइट. हे पण महत्वाचं आहे. इनडेफिनेट प्रोनाउनमध्ये मात्र ॲडजेक्टिव्ह हा प्रकार नाहीये. चल, इनडेफिनेट प्रोनाउनमध्ये असे येतील बघा, वन, त्याच्यानंतर नन, ऑल, ऑदर, हे नमुने येतील. इतकंच नाही, हे वन बाकीच्याला जोडलं जाईल. बघा बरं, तुम्ही समला जोडलं तर सम वन, एनीला जोडलं तर एनी वन, नोला जोडलं तर नो वन, एव्हरीला जोडले तर एव्हरी वन. तसंच तुम्ही समला बॉडी जोडलं तर काय झालं, समबडी, त्याच्यानंतर एनीबॉडी, नोबडी, एव्हरीबडी. तसंच तुम्ही थिंग सुद्धा जोडू शकता त्या पद्धतीने. बघा, समला तुम्ही थिंग लावले तर काय झाले, समथिंग. मग तुम्ही जोडत बसा. एनीला एनीथिंग, नॉथिंग, एव्हरीथिंग. फक्त थिंग जर म्हटलं तर कॉमन मध्ये चाललंय, ते नाऊनच होऊन जाईल डायरेक्टच. बॉडी काढलं की लगेच नाऊन, वन काढलं तिथं प्रोनाऊनचं काम करतो. बघा, त्याच्यानंतर 9व्या क्रमांकावर आहे इनडेफिनाइट, म्हणजे अनिश्चित वाचक ही सर्वनाम झालेली आहेत. पुढचे आलेले ती म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह. याला आपण पृथक वाचक म्हणतो, वेगवेगळा बोध करून देणारे, विभाजन करणारे. मग डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये सुद्धा 2 भाग पडलेले आहेत. एक डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह सुद्धा आहे. ॲडजेक्टिव्ह हे कोणाच्या आधी येणारे, नाऊनच्या आधी येणारे. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन मध्ये बघा बरं कोण कोण आहे. एक आहे आयदर, दुसरा आहे नायदर, याला आपण ईदर नीदर सुद्धा वाचतो, आणि तिसरा आहे इच. इन जनरली यांच्या पुढे तुम्ही ऑफ वापरू शकता. बघा, आयदर ऑफ, नायदर ऑफ, इच ऑफ असंच येईल त्याच्यामध्ये, है ना. आणि विशेष म्हणजे हे जरीही 3 प्रोनाउन असले, तिन्ही सिंग्युलर आहेत, ते प्लुरल नाहीत. हे जर नामाच्या आधी आले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आयदर प्लस नाऊन, नायदर प्लस नाऊन यांच्याकडे घेऊ शकता. इच प्लस नाऊन, आणि एक मेंबर यांच्याकडे वाढतोय तो म्हणजे एव्हरी प्लस नाऊन, जो एव्हरी यांच्याकडे नाही आहे डिस्ट्रीब्युटिव्ह कडे, प्रोनाऊनकडे. त्याच्यानंतर 10व्या क्रमांकावर आम्हाला अभ्यासायचं आहे ते म्हणजे रेसिप्रोकल प्रोनाऊन. परस्पर संबंधी सर्वनाम नावच त्याचं. बघा, परस्पर संबंधी सर्वनाम, म्युच्युअल रिलेशन दाखवता येतो त्यामध्ये. बघा, मग यामध्ये सुद्धा इच अदर ही पहिली जोडी आहे. ही सगळ्यात सोपं आहे लक्षात ठेवायला. ही दोघांसाठीच वापरायची, लक्षात ठेवा. वस्तू असो कुणी असो कुणी. आपण बोलतो ना मेड फॉर इच अदर, एक दूजे के लिए. वी आर मेड फॉर इच अदर, त्याच्यामध्ये आलं म्हणजे 2च आहेत. मी म्हटलं की राजू अँड राणी कॅन हेल्प इच अदर, दोघंच आहे. पण तुम्ही म्हटलं की राजू, राणी, मीना अँड टीना कॅन हेल्प इच अदर, असं कसं होईल? ते वन अनादर होतील. म्हणजे 2 पेक्षा जास्त झाले तर काय घ्यायचे? वन अनादर घ्यायचे. किती पेक्षा जास्त? 2 पेक्षा जास्त. काहीचे कॉन्सेप्ट नुसतं वरवर सांगण्यातच क्लिअर होऊन जातात.
बघा बरं. आणि लास्ट वन शेवटचा जो आहे तो म्हणजे एक्सक्लामेटरी. एक्सक्लामेटरीकडे पण दोन घर आहे. एक्सक्लामेटरी प्रोनाऊन, एक्सक्लामेटरी ॲडजेक्टिव्ह जो नामाच्या आधी येईल. हा यांच्याकडे बघा एकच मेंबर आहे व्हॉट. इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊन जर एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये वापरले गेले तर ते एक्सक्लामेटरी प्रोनाऊनचं काम करेल. झालं. यांच्यानंतर तुम्ही लावू शकता. आणि इथे जर घ्यायचं असेल तर व्हॉट त्याला मग घ्यायचं काय आणि घ्यायचं पुढच्या नामावर आधारित असते या पद्धतीचं. जसं आपण म्हणतो व्हॉट अन आयडिया इट इज, व्हॉट अलर्टनेस ही शोड. आपण लगेच म्हणतो व्हॉट शी हॅज डन द वर्क. काय तिने काम केलं. लगेच आश्चर्य व्यक्त करण्यासाठी ते वापरले जातात. तर ही फक्त आपण काय झलक दिखला जा या पद्धतीनं आपण फक्त त्यांची नुसती नावे पाहिली, पात्र परिचय करून घेतलं की कोणाकोणाकडे कसं कसं काही काही सारखं असू शकतं का, त्यातलं आम्हाला वेगळं पण शोधून काढायचं आहे, कसं वापरायचं आहे. मग त्यातला आता आपण सगळ्यात पहिलं सुरुवातीचा घेऊया तो म्हणजे कोण, पर्सनल प्रोनाऊन. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. सर्वात पहिला आहे पर्सनल प्रोनाऊन. मराठीमध्ये पुरुषवाचक सर्वनाम. पर्सन याच्यामध्ये आलेले आहेत. बघा बरं हे प्रोनाऊन कोणासाठी बघा बरं. दीज प्रोनाउन्स स्टँड फॉर persons or non-persons. व्यक्तीनं वापरा किंवा व्यक्ती इतर जे असतील ते सजीव निर्जीव त्यांनाही तुम्ही ते वापरू शकता पर्सनल प्रोनाऊन. मग एकूण पर्सन्स किती आहेत बघा. देअर आर 3 persons. त्याच्यामध्ये बघा बरं फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. आता याला असं लगे क्रम नका लावू. फर्स्ट सेकंड अँड लास्ट लगे फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन लास्ट पर्सन तसा अर्थ येत नाही. नाव मात्र थर्ड पर्सन दिलेलं आहे. मग फर्स्ट पर्सन कोण आहे याच्यामध्ये बघा बरं. फर्स्ट पर्सन द पर्सन स्पीकिंग. जो बोलत आहे तो फर्स्ट पर्सन. हा कोणी आपल्याकडे आय आणि प्लुरलमध्ये असेल तो कोणी तो वी. सध्या मी बोलतोय तर मग मी माझ्यासाठी काय झालं फर्स्ट पर्सन. मी तुमच्याशी बोलतोय तर तुम्ही कोण झालाय माझ्यासाठी तुम्ही सेकंड पर्सन. पण मी ज्याविषयी बोलतोय समजा मी प्रोनाऊन मधला एक चॅप्टर प्रोनाऊन मधला सुद्धा एक घटक घेतलाय. पहिला टाईप घेतलाय पर्सनल प्रोनाऊन. मग पर्सनल प्रोनाऊन हे काय झालं याच्यामध्ये थर्ड पर्सन ज्याच्याविषयी मी बोलतोय. त्याला फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन द पर्सन स्पोकन टू ज्याच्याशी बोलले जाते तो कोण आहे यू. मग हे प्लुरल मध्ये सुद्धा यूच असते स्पेलिंग बदललेली नाही. चाल. आणि थर्ड पर्सन अतिशय महत्वाचा जो खऱ्या अर्थानं नामाच्या ऐवजी वापरला जातो. कारण बोलणारा कधी स्वतःचं नाव घेत नाही. ज्याच्याशी बोललं त्याचं नाव घ्यायची गरज पडत नाही. पण ज्याच्याविषयी बोलायचं त्याचं नाव घेऊ बोलावं लागतं आपल्याला. मग खऱ्या अर्थानं सगळे नाउन्स काय असतात. ऑल दी नाउन्स आर इन थर्ड पर्सन. सगळे नामे काय असतात थर्ड पर्सन मध्ये असतात. चला याच्यामध्ये थर्ड पर्सन मध्ये कोण आलंय मग याच्यात घेतलं बघा बरं. द पर्सन स्पोकन ऑफ ऑर स्पोकन अबाउट. ते कोण आहेत बघा बरं. याच्यामध्ये ही, शी, इट आणि शेवटचा आहे दे. यांच्यामध्ये जेंडर सुद्धा तुम्हाला क्लिअर होईल बघा बरं. आय वी मध्ये तुम्ही निश्चित जेंडर सांगू शकत नाही. यू मध्ये निश्चित जेंडर सांगू शकत नाही. ते कॉमन जेंडर मध्ये चालले आहेत. पण ही लगेच म्हणतो अरे आपण हे मस्क्युलाइन जेंडर आहे. हे काय झालं याच्यामध्ये फेमिनाईन जेंडर आहे, न्यूट्रल जेंडर आहे. आणि हे ऑल म्हणजे तिघांचंही अनेक वचन होणार ते दे नामाच्या ऐवजी वापरते. झालं. आता यांचं आपण विभाजन करूया पर्सननुसार त्यांचं जेंडर त्यांचं नंबर आणि नंतर आपण केसकडं वळूया. बघा सगळ्यात पहिले इथे मी इथे लिहिलं आय. आयचे प्लुरल लिहिले इथे मी वी. यू. यूचं सिंग्युलर प्लुरल एकच आहे त्याच्यामध्ये आपण
ही, शी, इट आणि लास्ट वन दे. पर्सननुसार यांचं वेगळं करा. चला, हे दोघं काय झालेत, फर्स्ट पर्सन, हा झाला याच्यातला सेकंड पर्सन, आणि हे सगळे झाले याच्यातले कोणते पर्सन, थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. चला, यांना आपण नंबरनुसार वेगळं करूया. नंबर म्हणजे वचन त्यांना देऊया, वचन प्रदान करूया. चला, हे कोण झालं, सिंग्युलर. यस फॉर सिंग्युलर, PL प्लुरल. सिंग्युलर ऑर प्लुरल, सिंग्युलर, 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 आणि हे काय झालं, प्लुरल. अनेक वचनी नाम जर त्याच्याऐवजी आपल्याला दे घ्यावं लागेल. झालं. मग आता याच्याकडे जेंडरकडे या. जेंडर ज्याला आपण लिंगानुसार काही यांचं विभाजन करता येईल का, ठीक आहे. या आय, वी, यू ह्या तिघांचा विचार जर केला तर हे तिघच्या तिघही निश्चित काही जेंडर सांगत नाहीये. मग हे कॉमन जेंडरमध्ये गेले. म्हणजे आयदर मस्क्युलाइन ऑर फेमिनाइन, दोनपैकी एकचं काम करतील कोणतं तरी, सेंटेन्सवर आधारित राहील. झाले. त्याच्यानंतर हे जे आलेले आहेत हे फार कामाचे. म्हणजे ही, शी, इट आणि लास्ट कोण ह्याच्यात दे. ही मस्क्युलाइन जेंडर, शी फेमिनाइन जेंडर, न्यूटर जेंडर, आणि हे ऑल जेंडरमध्ये सुद्धा जाऊ शकतं किंवा याला तुम्ही कॉमन जेंडरमध्ये सुद्धा घेऊ शकता. मग कॉमन जेंडर म्हटलं की तो आयदर मस्क्युलाइन किंवा फेमिनाइन राहील. तीनपैकी एक तो काम करेल. यांचे आपण लगेच सेंटेन्समध्येच पाहूया, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम राहणार नाही. इतकंच नाही तर यांची गोळाबेरीज केली तर तेही लक्षात यायला पाहिजे की दोन प्रोनाऊनपासून सुद्धा एक प्रोनाऊन तयार होऊ शकतं का, तर होऊ शकतं. नामाच्याच ऐवजी प्रोनाऊन येतं असं काही नाही. प्रोनाऊनच्या ऐवजी पण प्रोनाऊन येऊ शकते, दोघांना मिळून सुद्धा तयार होऊ शकते. थोडक्यामध्ये यांचं पहा. समजा दोघं मिळून आले, यू अँड आय असे मिळून आले, तर काय तयार होईल याच्यामध्ये, यू अँड आय. हे फार महत्त्वाचं आहे बघा. तू आणि मी मिळून काय झालं, आम्ही. याच्यातला फर्स्ट पर्सन फार महत्त्वाचा, तो प्लुरलकडे घेऊन जाईल. चला, यू अँड आय मिळून काय झालं, वी. इथं ही किंवा शी या दोघांपैकी कोणीही आले आणि पुढे आय आले, परत काय करून बघा बरं, थर्ड पर्सन अँड फर्स्ट पर्सन जर सोबत आले तरीही फर्स्ट पर्सन प्लुरलच तयार होईल प्रोनाऊनमध्ये. यांच्याकडे तयार कोण झालं, इथं वी. तिसरे बघा, आता यूच्या नंतर इथं तुम्हाला थर्ड पर्सन मधला कोणतरी आढळलं बघा, यू अँड ही ऑर शी. जसं म्हटलं यू अँड युअर ब्रदर, यू अँड युअर फ्रेंड या अर्थाने मी घेतले. तर बघा बरं, इथं यू अँड ही ऑर शी घेतले तर इथे मात्र यू तयार होईल का वी तयार होईल का दे तयार होईल. ह्या तिघापैकी कोणतं कन्फर्म होईल तुमच्या मनातल्या मला तुम्ही गृहीत धरा. बघा, यू अँड ही ऑर शी. तर मला खात्री आहे तुम्ही देकडे गेले असता, निश्चितपणे तुम्ही देकडे गेले असता मनातल्या मनात. हे तर होतच नाही भाऊ. कारण याच्यामध्ये बघा, फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन जेव्हा सोबत असतं किंवा थर्ड पर्सन फर्स्ट पर्सन जरी सोबत असलं, फर्स्ट पर्सन भारी पडतं सगळे. पण फर्स्ट पर्सन नसेल तर त्याला सेकंड पर्सनला महत्त्व द्यायचं. चला, याच्यामध्ये उत्तर कोण झालं, याच्यामध्ये यू. हे पण होणार नाही. आणि आता विचार करा की थर्ड पर्सन सोबत थर्ड पर्सनच आला तर थर्ड पर्सनच तयार होईल ना. झालं. ही अँड शी असं तर काही येणार नाही आहे कुठे, लक्षात ठेवायचं. इथं झालं दे. समजा मी म्हटलं राजू अँड राणी. आता ह्या दोघांसाठी तुम्हाला सब्जेक्ट तयार करायचा असेल तर काय करायला लागेल, हा सब्जेक्ट प्लुरलमध्ये झाला म्हणजे हा दे झाला. तसं मिस्टर अँड मिसेस पाटील असं म्हटलं तर ते कशामध्ये चालले, तुमच्या देमध्ये चाललं. हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. हे जास्त इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. इथं बरेच जण चुकू शकतात कारण पुढे चालून क्वेश्चन टॅगमध्ये सुद्धा आम्हाला नामाच्या ऐवजी सर्वनाम वापरायचं असते किंवा नामाची आवृत्ती टाळासाठी सर्वनाम वापरायचं असतं. त्यांचाही वापर आपल्याला पाहायचा आहे. ते आपण एक्झाम्पल पाहूच. ठीक आहे. आता परत पहा, इथे आय नेमकी हे कॉमन जेंडरमध्ये आहे म्हणजे मस्क्युलाइन आहे का फेमिनाइन, ते आय कसं क्लिअर करेल बघा बरं. कसं सांगणार तुम्ही बघा. मी आय एम हॅपी असं लिहिलं तरी काही निश्चित सांगता येत नाहीये. एवढंच कालम आहे की आय सिंग्युलर आहे, आय कॉमन जेंडरमध्ये. बोलणारा नेमकी त्याच्याकडे पाहून आम्हाला ठरावं लागेल त्याचं जेंडर कोणतं आहे. पण हे सध्या इथं कॉमन जेंडरमध्ये आहे. मग काही जण म्हणतील की सर आय एम अ क्लेवर स्टुडंट असं म्हटलं तरी प्रॉब्लेम काय झाला आहे बघा बरं. आता
मग इथं स्टुडंट दिलेलं आहे. मग स्टुडंट हे नाऊनच कॉमन जेंडरमध्ये आहे, तर हे पण कशामध्ये कॉमन जेंडरमध्ये आहे, निश्चित कळत नाही. पण पुढे बघा बरं, आता तिसरं मी दिलं आय एम अ क्लेवर बॉय. आता काय झालंय बघा बरं, जिथं तुम्हाला प्रोनाऊनचं जेंडर क्लिअर होत नव्हतं तेव्हा तुम्ही नामाच्या जेंडरची मदत घेतली. आता हे झालं याच्यामध्ये मस्क्युलाइन जेंडरमध्ये, हे पण याच्यामध्ये कशात झालंय, मस्क्युलाइन जेंडरमध्ये झाले. झालं म्हणजे आय वी यू ला नाऊन मदत करणारे जेंडर माहिती करून देण्यासाठी झालं. पण आता पुढे पहा तुम्ही, आता ही कडे या. असं घेतले आपण, ही इज माय कझिन ब्रदर, असं वाक्य घेतोय का आपण कधी बघा बरं. ही इज माय कझिन ब्रदर घेता येणार नाही, हे चुकलं. त्याचं कारण काय की कझिन हे कॉमन जेंडरमध्ये असणारं नाऊन आहे, पण ह्या सेंटेन्सनुसार ते कॉमन जेंडरमध्ये नाहीये. बघा जिथं तुम्हाला प्रोनाऊनला जेंडर निश्चित करता येत नव्हतं तेव्हा नाऊन मदत करतंय. आता इथं बघा बरं, नाऊन येऊन नाऊनला जेंडर निश्चित करता येत नाही, त्याला कोण मदत करते, प्रोनाऊन मदत करते. बघा बरं, याच्यावरून काय आलं, अरे मस्क्युलाइन जेंडर आहे म्हणजे हे पण मस्क्युलाइन जेंडर आहे, त्याला परत जेंडर दाखवणाऱ्या नाऊनची गरज नाही, म्हणजे ब्रदर वापरायची गरज नाही. झालं. ही इज माय कझिन, शी इज अ डॉक्टर, शी इज अ वुमन डॉक्टर म्हणण्याची काही गरज नाही, शी इज अ डॉक्टर असं म्हटलं तरी चालतं, म्हणजे यांच्यामधून जेंडरचं निश्चित तुम्हाला माहिती होईल. ठीक आहे, हे यांच्यामध्ये वापरता येईल, तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. पर्सनल प्रोनाउनमध्ये पर्सन्सचं आणखीन महत्व, त्याचा क्रम कसा लावणार आहे बघा बरं. सिक्वेन्स ऑफ पर्सन्स, पर्सन्सचा क्रम बघा. तुम्ही कल्पना करा, आय असन, यू असन, ही असन किंवा शी, यांच्यापैकी कोणी असन, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. जर या तिघांनी मिळून एखादं चांगलं काम केले असेल, तुम्हीच कल्पना करा, या तिघांनी मिळून जर चांगले काम केले असेल तर पहिलं नाव कोण कोणाचं घेईन, तर आपण लक्षात ठेवायचं. अशा वेळेस काय असतं माहिती आहे का, चांगलं काम केलं की आपण पहिले स्वतः म्हणून स्वतःचा उल्लेख करतो, मी होतो, मग समोरचा उल्लेख असतो, तू होता. तिसऱ्याला आपण फार कमी लेखत असतो बघा, मी तू, आपण दोघंच मेन आहेत ना, तो पण होता होता होता. मग चांगलं काम करताना काय करत असतं, कधी पण समोरच्याला पहिलं प्राधान्य द्यायचं असतं. तुम्ही होतात, तुम्ही होतात म्हणून हे झालं, नाही तर झालं नसतं. जसं नाही का आजकाल नाही का की इन्व्हिटेशन द्यायचं असेल तर असं इन्व्हिटेशन देतात बघा, वी इन्व्हाइट यू, असं कधी म्हणत नाही, यू आर इन्व्हायटेड. समोरच्याला पहिलं प्राधान्य द्या. तुम्ही होता, तो होता, मी होतो, तेव्हा हे निर्माण झालं. नाही बस मी होता, तू होता, तो होता, निर्माण झालं, तसं नाही. आणि वाईट काम केले ना तिघांनी मिळून, तर बघा जबाबदारी कशी झटकते. तू होता, तो होता, मी पण होतो वाटतं, हो. म्हणजे बघा वाईट काम केलं ना, एखादं चांगलं काम नाही घडलं हातून, झालं एखादं दूषण घेण्यासारखं एखादं काम केलंय, आम्ही दुष्कृत्य केलं एखादं, तर पहिली जबाबदारी आपण घ्यायची असती आय, त्याच्यानंतर समोरच्या घ्यायची यू, आणि नंतर थर्ड पर्सनला गृहीत धरलेलं असतं. 1 2 3 1 2 3 ह्या पद्धतीनं. हां, आणि चांगलं काम केलं असेल तर 231 2 3 1 2 3 1 2 3 1 या पद्धतीनं चालेल. मग तो क्रम आपल्या इथं लावायचा आहे ह्या तिघांना मिळून. बघा बरं, सिक्वेन्स ऑफ पर्सन्समध्ये वाक्यात चांगल्या कृतीचा बोध होत असेल तर पर्सन्सचा क्रम तो पुढील प्रमाणे ठेवा तुम्ही. त्याच्यामध्ये बघा बरं, सगळ्यात पहिले तुम्ही काय ठेवणार आहात, तर सेकंड पर्सन, त्याच्यानंतर तुम्ही मान द्याल थर्ड पर्सन, आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला मान द्याल फर्स्ट पर्सन. सर हे सेकंड म्हणजे 2, हे म्हणजे 3 आणि हे म्हणजे 1, काय झालं 231.
पण मला एक सांगा, प्रत्येक वेळेस हे सोबत राहतील का? तिघाच्या तिघही नाही, कोणी दोघं जरी असले तरी लक्षात ठेवायचंय. बरं, एक प्रत्येक वेळेस सर्वनामाच्याच रूपात दिसतील का? तर याच्यातलं बघा, सेकंड पर्सन वाला सर्वनामाच्या रूपात दिसेल, फर्स्ट पर्सन वाला सर्वनामाच्या रूपात दिसेल, पण थर्ड पर्सन वाला हा सर्वनाम किंवा नामाच्या रूपात दिसू शकतो. म्हणजे इथे येणारा थर्ड पर्सन मधला प्रोनाउन किंवा कोण असू शकतो? नाउन असू शकतो. मग याच्यामध्ये 231 आपण घेतले 2 3 1, पण दोघंच असते तर हे दोघं असते तर आपण घेतलं 2 3, हे दोघं असते तर काय झालं असतं 2 1, तर हे दोघं असते तर काय झालं असतं 3 1. या पद्धतीने म्हणजे चांगलं कार्य केलं तर असं, आणि वाईट कार्य केले तर मग तेही पाहून घ्या ना. मग दोघांची उदाहरणे एकदाच पाहू आपण. बघा बरं, वाक्यात वाईट कृतीचा बोध होत असेल तर पर्सन्सचा क्रम तो कसा राहील सर? फर्स्ट, सेकंड, थर्ड. जसं आहे तसं ठेवा तुम्ही. म्हणजेच काय 1 2 3 किंवा 1 2 2 3 1 3 या पद्धतीने. काय म्हणते सर, दोन्हीकडे इथं काही चांगल्या आणि वाईट कामामध्ये काही फरक पण नाही पडला सर, 2 3 2 3 इथं सारखंच आहे. मग ते विचारणार नाही परीक्षक त्यांना. झालं? मग पहा, यांच्यासाठी आपण दोघांचे उदाहरणं पोया कॉमन मध्ये. झालं? मग डॅश डॅश अँड डॅश. हॅव helped the flood stricken people. पूरग्रस्त लोकांना आपण मदत केली. आपण म्हणजे वी, पण वी मध्ये कोण कोण आलं यांच्यामध्ये? बघा, तिघोचे तिघही आलेले आहेत. कोण कोण रे बाप्पा याच्यामध्ये? आय, यू अँड ही. दुसरं दिन लगे तो ही, यू अँड आय. तिसरं दिन तो लगेच काय? यू, आय अँड ही. आणि आता शेवटचं तरी सर बरोबर द्या ना. हो सर, यू, ही अँड आय. आता यामध्ये कोण आलं? चांगलं काम केलंय सेकंड पर्सन. इथंही सेकंड होता. प्रॉब्लेम काय झालं? इथं सेकंड, फर्स्ट, थर्ड. सेकंड, थर्ड, फर्स्ट. 231 हे झालं उत्तर, त्याचं नंबर डी. झालं? बघा, मी दिलंय आय अँड माय मदर हॅव हेल्प द पुअर. गरिबांना मदत केली. कोणी कोणी मदत केली बघा बरं? मी आणि माझ्या आईने. मी आणि माझ्या आईने नाही, माझ्या आईने आणि मी, आम्ही दोघांनी मदत केली. हे सेंटेन्सच चुकलेलं आहे. त्याचं कारण काय की क्रम बघा ना, इथं झालं फर्स्ट आणि इथं झालं थर्ड. नाउन काय असतं? थर्ड पर्सन मध्ये असतं. आय अँड शी असं लिहिण्याचे. आय अँड माय मदर, ते हे चुकलेलं आहे. करेक्ट काय का लागन तुम्हाला? माय मदर अँड आय हॅव हेल्प्ड द पुअर. ह्या पद्धतीने बघा. युअर ब्रदर अँड यू, हे बरोबर आहे का चूक आहे? युअर ब्रदर अँड यू हॅव हेल्प द पुअर. इथं चुकलेलं. मग काय पाहिजे? यू अँड युअर ब्रदर, म्हणजे सेकंड पर्सनच्या नंतर थर्ड पर्सन म्हणजे नाउनवाला मेंबर इथं आलेला आहे. पुणे पहा, डॅश डॅश अँड डॅश हॅव बिटन द चाइल्ड. अरे लहान लेकराला मारलं, चांगलं काम नाही केलं. मग चला, यांनी द्यायला सुरुवात केली की काय? यू, ही अँड आय. दुसरं दिलं आय, यू अँड ही. हे दोनच पर्याय देतो मी आता. जाऊ सांगा, 231 का 123? 1 2 3, कारण काम चांगलं केलेलं नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये आलं. बघा बरं, यू अँड आय आर इक्वली टू ब्लेम. हे सेंटेन्समध्ये ऐकून बघा काय झालंय. You and I are equally to blame.
चांगलं काम तर नाही केलं, दूषण देतोय स्वतःला. मग यू अँड आय होईन का? तर नाही, इथं स्वतःला पहिले घ्यावं लागेल ना, आय अँड यू. म्हणजे यांच्यामध्ये उद्या चालून काय करतील सेंटेन्स मुद्दाम करून हे असे, त्याच्यानंतर असे असे आणि शेवटी देतील ते नो एरर. हे डी क्रमांक, सी क्रमांक, बी क्रमांक, ए क्रमांक, इथं एरर कुठे आहे ते विचारतील प्रोनाउनमध्ये. लक्षात ठेवायचं. किती काही वाक्य आपल्याला तयार करता येऊ शकतं त्यांच्यावर सिक्वेन्ससाठी. बघा बरं, मग याच्यामध्ये बी मध्ये, सी मध्ये, डी मध्ये कुठेही चूक नाही. हे नो एरर तर नाहीच याच्यामध्ये. एक्झाम्पल हे बरोबर नाहीच आहे. प्रॉब्लेम इथं झालेला आहे. काय आहे इथं? आय अँड यू पाहिजे होतं. लक्षात ठेवा, आय अँड यू आर इक्वली टू ब्लेम. ठीक आहे, तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. नंबर, जेंडर, त्याच्यानंतर केस. तिसरा जो भाग आहे अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे केस. केस ऑफ पर्सनल प्रोनाउन. त्यातली सगळ्यात पहिली जी आहे, जिला आपण सब्जेक्टिव्ह केस. ही सब्जेक्टिव्ह केसच ज्याला आपण नॉमिनेटिव्ह केस देखील म्हणतो. नामाच्या ऐवजी येणारी ती प्रोनाउनची केस आहे. जे नाम नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे तेच त्यांच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचं? सब्जेक्टिव्ह. आता याला आपण नामाच्या वेळेसच शिकलो होतो. एक थोडंसं रिव्हिजन म्हणूनच फक्त याला रिव्हिजन टाईपमध्येच घेणार आहे. याच्यामध्ये जास्त वेळ काय आपण घालवणार नाही आहे. उदाहरणं जास्त घेण्याचा प्रयत्न करूया आपण. ठीक आहे, पहा यांच्यामध्ये हे जनरली कुठे येणार आहे? आपण जर पाहिलं असेल तर नामाच्या ऐवजी. मग नामाच्या ऐवजी येणारे कोण कोणी आपल्याला प्रोनाउन? खऱ्या अर्थानं ही, शी, इट आणि दे हे चारच आहेत. तर तरी पण आपण यांच्यामध्ये देतो बघा, आय, वी, यू, ही, शी, इट, लास्ट वन दे यांच्यामध्ये घेतले. जेंडर त्यांच्याकडे बघा, जेंडर, नंबर, केस या तिघांचा विचार करायचा आहे. जरी आपण नुसती केस जरी वापरत असलो तरी. बघा यांच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले घेतलं होतं ते म्हणजे वर्बच्या आधी येणारं नाउन किंवा प्रोनाउन हे कशामध्ये असतं? नॉमिनेटिव्ह केसमध्ये. जर आपण सब्जेक्टिव्ह केसमध्ये असते. समजा मी इथे घेतले बघा बरं, राणी इज लेझी झालं. मग हे वर्ब आहे, वर्बच्या आधी येणारं हे सब्जेक्ट आहे. पण हे सब्जेक्ट हे नाउन आहे, आपल्याला त्याच्या ठिकाणी प्रोनाउन वापरायचं आहे झालं. मग याच्या ठिकाणी प्रोनाउन काय घेणार मी? शी. याचं जेंडर सुद्धा मेन इम्पॉर्टंट आहे बघ. राणी इज लेझी, शी इज लेझी या अर्थानं झालं. याच ठिकाणी मी आता परत वर्ब म्हणजे सब्जेक्टच्या ठिकाणी वेगवेगळे नामं वापरून बघूया आपण. वेगवेगळे आपल्याला तिथले सर्वनाम वापरता येतात का ते देखील पाहूया. चला. द चाइल्ड इज क्राईंग बिकॉज डॅश इज हंग्री. आता तुम्हाला इथं ही वापरायचं आहे का शी वापरायचं आहे का इट वापरायचं ठरवायचं आहे झालं. कारण हे चाइल्डचं रिपिटेशन इथं मला टाळायचं आणि त्या ठिकाणी मला प्रोनाउन घ्यायचं आहे. नाउनला टाळून तिथं प्रोनाउन घ्यायचं आहे. मग द चाइल्ड याचं जेंडर काही मेन्शन झालं का बघा, द चाइल्ड इज क्राईंग नाही, ते बाळ रडत आहे, ते बाळ. मग इथं काय घेणार तुम्हाला उत्तर? इट. हे कॅपिटलमध्ये दिलेत मी, इथं स्मॉलमध्ये तुम्हाला घेता येईल उत्तर काय याच्यामध्ये? इट. द चाइल्ड इज क्राईंग बिकॉज इट इज हंग्री. जर मी जेंडर मेन्शन केले असते तर बघा बरं, द चाइल्ड इज अ गर्ल अँड डॅश नीड्स मिल्क. आता याच्यासाठी पहा बरं, हे चाइल्ड, मग याचं जेंडर मेन्शन करा इकडं. मग सांगा ही घेणार का शी घेणार का इट घेणार? नाही तर पाठ करून ठेवून नका. चाइल्ड इट, चाइल्डसाठी काय इट घ्या, चाइल्डसाठी काय इट घ्या. नाही, इथं काय आलं? चाइल्ड इज अ गर्ल, मग इथं काय आलं? शी. द चाइल्ड इज अ गर्ल अँड शी नीड्स मिल्क. त्या अर्थानं ते घेतलंय. बघा बरं आणखीन, द रिच शुड हेल्प द पुअर. शुड हेल्प हे वर्ब आहे, वर्बच्या आधी येणारं हे झालं याच्यातलं सब्जेक्ट. आणि सब्जेक्ट हे कशाच्या रूपात आहे? नाउनच्या. सिंग्युलर आहे का प्लुरल आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. आता सांगा, इथे वी घेणार आहात का तुम्ही यू घेणार आहात का तुम्ही दे घेणार आहात? चाल, वी होईन का ते?
आपल्यामध्ये नामाच्या ऐवजी स्पष्टपणे तर वी येतच नाही आहे इथं. सेकंडरी पर्सन यू येणार नाही आहे इथे. कोण आलेलं इथं दे शुड हेल्प द पुअर. द रिच शुड हेल्प द पुअर. याच्या ठिकाणी आपण काय घेतलं प्लुरल नाउन म्हणून त्याच्या ऐवजी घेतलंय दे थर्ड पर्सनसाठी. सब्जेक्टमध्ये आणखीन एक आपण घेतलं होतं बघा सब्जेक्टिव्ह केसमधलाच आणखीन एक. तो म्हणजे एक रचना अशी घेतली होती की डिग्रीमध्ये सुद्धा काय होईल दोन कर्त्यामध्ये जर एकाच गुणाहून तुलना होत असेल तर ॲज किंवा त्यानंतरचाही कर्ता काय असतो सब्जेक्टिव्ह केसमध्येच असतो. बघा हे डिग्रीचा एक नियम आपण घेतला होता. मी डायरेक्ट एक्झाम्पल ट्रीट करतोय कारण हे नाऊनमध्ये आपला ऑलरेडी झालेलं आहे. रिपिटेशन त्याचं चालू आहे. त्याला मग आता मी इथे घेतलं बघ बरं. राजू इज लेझियर दॅन राणी. इथं हे आलेलं बघा वर्ब हे झालं याच्यातलं सब्जेक्ट आणि हे सब्जेक्ट 1 आहे तर हे याच्यातलं सब्जेक्ट 2 आहे. मग या ठिकाणी तुम्ही ही वापरलं तर या ठिकाणी तुम्ही शी वापरणार आहात का हर वापरणार आहात लक्षात ठेवायचं. हे सब्जेक्ट 1 आहे तर सब्जेक्टिव्ह केसमध्येच आहे. मग सब्जेक्ट पण सब्जेक्टिव्ह केसमध्ये राहील ना 2 सुद्धा. तरी काही जण चुकीनं काय करतात हर घ्यायला जातात. हे होणार नाही. उत्तर काय झालं शी. स्पोकन फॉर्ममध्ये काहीही बरोबर वाटतं बघा. राजू इज लेझियर दॅन हर. राजू इज लेझियर दॅन शी. मग तसंच तुम्हाला घेता येईल बघा. यू आर बिझियर दॅन सांगा इथं मी घ्यायचंय का आय घ्यायचंय. यू आर बिझियर दॅन मी छान वाटतं. यू आर बिझियर दॅन आय. यू आर बिझियर दॅन मी. बिझियर दॅन मी इथं काय आलंय आय. हे डिग्रीमधलं सुद्धा या नियमात बसते. आणखीन एक याच्यामध्ये पाहिलं होतं आपण सब्जेक्टिव्हमध्ये एक रचना इट इजची घेतली होती बघा. डमी सब्जेक्ट इट इज. इट इजच्या पुढं इथं येणारं हे नाऊन किंवा प्रोनाऊन हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये असतं ज्याला आपण सब्जेक्टिव्ह केसमध्ये म्हणतो. पुढे हू आणि त्याच्यानंतर इथे येणारं हे जे वर्ब आहे हे इकडच्या नाऊन किंवा प्रोनाऊनशी संबंधित राहिलं. बघा या पद्धतीची एक रचना आपण घेतलेली आहे. याच्यामध्ये उदाहरण घेतले समजा बघा बरं. इट इज सांगा इथं आय घ्यायचंय का मी घ्यायचंय आणि मग पुढे घेतले हू. हॅव घ्यायचंय का हॅज घ्यायचंय. हेल्प हर. चला इथं मी ऑब्लिक टाकलेले इथे ऑब्लिक टाकलेले दोघांपैकी निवड करायची. इट इज मी का इट इज आय. तर आपल्याला नॉमिनेटिव्ह केस वापरायची इथली. इट इज आय ही होणार नाही. इट इज आय. आता आय सोबत तुम्हाला इकडचं वर्ब वापरायचं का हे वर्ब यांच्याशी संबंधित आहे. मग सांगा आय हॅव असतं का आय हॅज असतं. परत काही जण डोकं लावायला कमी नाही करायचे. सर आय सिंग्युलर असतं ना. सिंग्युलर सर तुम्ही सांगितलं येस फॉर सिंग्युलर म्हणून मी आय हॅज घेतलं सर म्हणून माझं चुकलं सर मी काय करत होता. आय हॅज नाही घ्यायचं काय घ्यायचं आय हॅव असतं कधी. फर्स्ट पर्सन सोबत काय करायला तुम्हाला आय सोबत हॅव. आय हॅव. हॅज घेता येणार नाही. या पद्धतीचं ही रचना होती. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. बाकीचं आपण उद्याच्या तासाला पाहूया.